गाजराच्या हलव्याची ही पारंपरिक पद्धत तुम्ही एकदा बनवून बघितली तर तुम्हाला अगदी परफेक्ट पहिल्यांदाच बनवता येईल. नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थंडीला अशी छान सुरुवात झाली का आपल्याला मार्केटमध्ये अशी छान ताजे फ्रेश गाजरं भेटतात. चला तर मग आपण गाजराचा हलवा बनवायला सुरुवात करूया. मी ते छान असे 1 किलो मस्त असे गाजरं घेतलेत. आता आपण ते स्वच्छ धुवून घेणार आहोत. गाजरं असे मस्त आपण पाण्याने आता इथे धुवून घेतलेत. बघा छान आता आपण त्यांच्यावरचे असं सालं काढून घेणार आहोत. सर्व गाजरांचे इथे अशी सालं काढून आता आपण किसणीवरती एकदम छान असे सर्व गाजरं मस्त किसून घेऊयात. इथे बघा सर्व गाजरं एकदम असे छान किसून घेतलेत. आता आपण हलवा बनवायला मस्त सुरुवात करणार आहोत. असा एकदम टेस्टी आणि खायला तर सर्वांनाच खूप आवडतं. इथे बघा आपली कढई मस्त अशी गरम झाली. आता आपण त्यामध्ये टाकूयात साजूक तूप. तूप छान असं आपल्याला गरम होऊ द्यायचे. तूप आपण जरा गाजराचा हलवा बनवताना आपल्याला इथे असं जास्तच तूप वापरायचं. त्याने अशी गाजराच्या हलव्याला खूप अशी छान टेस्ट येते. इथे मस्त असं तूप गरम झालंय. आता आपण किसलेलं गाजर घालूयात आणि छान असं परतून घेऊयात. मस्त पूर्ण आपल्याला इथे असं परतून घ्यायचे. तुपाचा स्वाद असा उतरला की एकदम छान असा हलवा आपला टेस्टी आणि खमंग असा तयार होतोय. बनवायला पण अशी खूप सोपी रेसिपी आहे. अगदी 10 मिनिटामध्ये आणि कमी साहित्यामध्ये असा आपला गाजराचा हलवा बनवून तयार होतोय. इथे एकदम असं छान मस्त परतून घेतले. आता आपण त्याच्यावरती 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. इथे बघा एकदम छान असा मऊ लुसलुशीत आपला गाजराचा हलवा शिजलाय, तयार आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत गूळ. मी इथे 1 किलो गाजरांसाठी 1 वाटी आपली गूळ घेतलाय बारीक किसून. आता आपण गूळ घालून एकदम असं छान मस्त मिक्स करून घ्यायचे. पूर्ण असा आपला गाजराचा हलवा पूर्ण असा सुका होईपर्यंत आपल्याला परतत राहायचे. गॅस लो टू मिडियमवरच ठेवायचं आहे. इथे एकदम मस्त बघा एकदम छान झालाय. गूळ पूर्णपणे मॅश झालाय हलव्यामध्ये. आता आपण टाकणार आहोत खवा. इथे मी अर्धा पाव खवा घेतलाय. आता आपण तो टाकूयात आणि तो खवा पण आपण हलव्यामध्ये छान मस्त मिक्स करून घेऊया. खूप अशी छान मस्त टेस्ट येते. इथे आता आपण ड्रायफ्रूट आणि विलायची बारीक करून घेतली ती टाकूयात आणि 2-3 मिनिट असंच परतून घेऊयात. इथे मस्त असं छान परतून झालंय. आता आपण वरतून थोडंसं तूप टाकून मिक्स करून घेऊयात. इथे बघा एकदम छान असा मस्त आपला गाजराचा हलवा बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब